हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि रोजच्याच सारखा आजचा पण व्हिडिओ आपला छान असणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर इथं पातेल्यामध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं, तापत ठेवलं आणि दुसऱ्या शेगडीवरती पण दूध तापतंय 2 लिटर. 2 लिटर दुधासाठी इथे मी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घेतलेले आहे, म्हणजे लिंबू सत्व. आज मी पनीर बनवते. काल मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई पनीरची रेसिपी दाखवा. याआधी पण मी किचन चॅनेलवरती पनीर कसं बनवता याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तरी पण तुम्हाला दाखवते. आता लिंबू सत्व मी थोडंसं पाण्यामध्ये ना मेल्ट करून घेतलं आणि उकळत्या दुधामध्ये टाकायचं. हे टाकल्या लगेच दूध असं फाटायला सुरुवात होते. हे बघा, दूध फाटल्यानंतर आता हे दूध आपल्याला गाळून घ्यायचे. तर मी पातेल्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये व्हाईट कपडा ठेवलेला आहे. पनीर गाळण्यासाठी शक्यतो व्हाईट रंगाचाच कपडा वापरा. दुसऱ्या रंगाचा वापरला तर पनीर गरम असल्यामुळे त्याचा रंग त्या पनीरला लागू शकतो. तर हे बघा, मी इथे आता सर्व काही असं गाळून घेतलं आहे. त्यातलं जे काही पाणी आहे ना ते सर्व पाणी काढून टाकायचं. अशा पद्धतीमध्ये आपण पनीर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो. आता या ठिकाणी बऱ्याच ताई मला विचारतील की ताई लिंबू सत्व नसलं तर लिंबू चालेल का? लिंबू पण चालेल. उकळत्या दुधामध्ये लिंबू जरी पिळलं ना तुम्ही तरी पण पनीर होतं, किंवा या ठिकाणी तुम्ही 1 चमचा विनेगर टाकलं ना दुधामध्ये तरी पण पनीर होतं. तर मी सायट्रिक ॲसिड आणत असते, मला लागतंच कायम, त्यामुळे मी तेच वापरते. हे सर्व पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये थंड पाणी ओतायचं, कारण आपण यामध्ये लिंबू सत्व वापरलेलं आहे. तर पनीरचा आंबटपणा जावा यासाठी थोडंसं थंड पाण्याने ते धुवून घ्यायचं. आणि आता सर्व पनीर आपण असं घट्ट पिळून घेणार आहोत. यातलं जे काही पाणी आहे ना ते सर्व पाणी असं घट्ट कपडा पिळून आहे ना काढून टाकायचं. त्यानंतर आता मी एका प्लेटवरती ठेवणार आहे. प्लेटवरती ठेवल्यानंतर याला आहे ना थोडासा असा चपटा आकार द्यायचा हाताने. त्यातलं दाबून सर्व पाणी आहे ना काढून टाकायचं. आता हे बघा, मस्त असा चपटा आकार दिल्यानंतर आता हा गोळा आहे ना असाच फ्रीजमध्ये ठेवा, खालीच ठेवा, फ्रीजरमध्ये नका ठेवू. त्यानंतर 5-10 मिनिटांनी तो काढायचा. आणि हे बघा, इथे आता छान असं मस्त आपलं पनीर घरच्या घरी तयार झालेलं आहे. तर हे बघा, 2 लिटर दुधामध्ये मी इतकंसं पनीर केलं आहे. 200 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम झालं असेल हे पनीर. तर अशा प्रकारेच मी पनीर घरच्या घरी बनवत असते. हे पनीर मी गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधापासून पनीर बनवलं तर ते पनीर थोडंफार जास्त होतं आणि पांढरं शुभ्र दिसतं. आता हे पनीर थोडंफार क्रीम कलरचं दिसतं आहे आणि गाईचं दूध आहे ना शक्यतो थोडंफार पातळच असतं. आता याचे तुम्हाला काप पण करून दाखवले. मला रेसिपी करायची होती त्यामुळे मी हे पनीर बनवलं. तर इथं मी आता ब्रेड पिझ्झा बनवते. ब्रेड पिझ्झा मी इथे काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही, कारण याची रेसिपी पण किचन चॅनेलवरती आहे, नक्की बघा तुम्ही. आता ब्रेड पिझ्झा छान असा मस्त झालेला होता. झाला का तयार? दाखवते ना. ब्रेड पिझ्झा दिसायला तर एकदम भारी वाटतं, खायला पण टेस्टी असणार आहे. सगळ्या मावशींना, ताईंना, दादांना, काकांना, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता टेस्ट करून सांग. रेसिपी केली मी. एक नंबर. क्रंची लागतोय का ब्रेड? मस्त छान लागतोय ना. आणि चीज एवढं टाकलंय एकदम मजा येते खायला. मजा येते खायला. मग खाय, मजेने खाय. एक नंबर आहे. आणि आता इथे मी काही बिस्किट घेतलेले, तर 2 प्रकारचे आणले होते मी, बोर्बन आणि ओरिओ. आज आहे ना मी छान असा मस्त बिस्किट केक बनवणार आहे घरी. तर आज आपले 60K पूर्ण झाले ना, त्याबद्दल घरातल्या घरात थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं. तर मग आता सेलिब्रेशन म्हटलं तर केक तर कापावंच लागेल. तर हे सर्व काही बिस्किट आहे ना मी इथे आता असे प्लेटमध्ये काढून घेतले. ओरिओमध्ये ना थोडीशी अशी व्हाईट क्रीम असते, ती एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतली. आणि हा बघा माझा केक मस्तपैकी रेडी झालेला आहे. खूप स्पॉन्जी झालेला आहे, अगदी खूप म्हणजे खूप टेस्टी लागला होता खायला. तर मी ना याला बटर पेपर न लावता मैदाचंच कोटिंग केलेलं होतं, त्यामुळे ते थोडंफार व्हाईट केकला लागलेलं होतं. आणि आतून बघा एकदम छान असा मस्त स्पॉन्जी झालेला आहे ना. खूप भारी लागला हा केक खायला पण, आणि करायला इतका सोपा होता ना. अगदी पटकन होतो, पण आपल्याला 35 मिनटं तो बेक करावाच लागतो, त्याला वेळ जातो. पण ही प्रोसेस बाकीची जी आहे ना फटाफट होते. आता यावरती मी ना चॉकलेट सिरप टाकलेलं आहे. आतमध्ये पण मी क्रीम भरलेली आहे.
जी बिस्किटला असते ना आतमधली क्रीम, तीच मी केकच्या मधोमध टाकले आणि हा केक तयार झाला आपला इथे साठके. त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर इथं मी ना बासमती तांदूळ घेतला आहे व्हेज बिर्याणीसाठी, कारण आम्हाला सर्वांना व्हेज बिर्याणी खूप आवडते. तर म्हटलं चला मस्तपैकी व्हेज बिर्याणी करते मी. व्हेज बिर्याणीची रेसिपी, केकची रेसिपी, दोन्ही रेसिपी तुम्हाला किचन चॅनेलवरतीच बघायला भेटेल. नक्की बघा तुम्ही टाकल्यानंतर. आता इथे मी ना तांदूळ पाण्यामध्ये धुवून टाकलेला आहे, आधी भिजत ठेवला होता 15-20 मिनटं. कांदा पण छान असा मस्त क्रिस्पी तळून घेतलेला होता. बिर्याणीसाठीची पण तयारी करायची ना, ती सर्व तयारी माझी इथे झालेली होती. भरपूर साऱ्या भाज्या लागतात बिर्याणीला, पण ज्या माझ्याकडे होत्या ना त्या सर्व भाज्या मी यामध्ये घेतल्या. स्पेशली पुदिना, कोथिंबीर, व्हेज बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज, पुदिना तर लागतोच. त्यानंतर बटाट्याचे कापही करून घेतलेले होते. हाय सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी स्वयंपाक करते. आज छानपैकी मस्त व्हेज बिर्याणी. बिर्याणीचा तांदूळ इथे शिजवलेला आहे, तर थोडाफार थंडही झालेला आहे आणि सर्व काही पूर्व तयारी आधीच करून घेतलेली आहे. रेसिपी एक माझी तुम्हाला, पुदिना, कोथिंबीर सर्व काही तयारी माझी झालेली आहे आणि केक पण रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडेल, कारण आज आपले 60,000 केक सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. तर हे सर्व काही तुमच्याचमुळे. तर चला आता मस्तपैकी बिर्याणी करून घेते. इथून पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. सर्व काही छोटंसं म्हणजे घरातल्या घरातच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करतोय. पूजा आल्यानंतरच करणार आहोत. तर आता बिर्याणी करून घेते, त्यानंतरचा व्हिडिओ नक्कीच बघा. एकच नंबर बिर्याणी केली मम्मी. छान झाली का? खूप मस्त. एक नंबर झाली. किती खाव पोटच भरत नाही. तू केल्या केल्या पण खाली होती आवर. तू पण जास्त दमल्यासारखी वाटते मला. मग आता एवढं लेट आले. रात्रीचे आता 10:30 वाजत आलेले आणि 10:30 वाजता आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे साठकेचं. त्यासाठी मी ना थोडंसं आवरलंय. साडी नेसली, ही मामीने घेतलेली होती ही साडी मला लग्नासाठी रोशनीच्या. थोड्या वेळाने आता पूजाचं आणि राहुलचं जेवण झालं की आपण मस्तपैकी केक बनवलाय मी, चॉकलेट केक. मस्त कट करू आणि सेलिब्रेशन करू आपण सर्वजण. माझ्यासोबत तुम्ही पण या. पूजा आणि पूजाचे पप्पा रेडी होत आहे. राहुल इकडे, तू झाला का रेडी? हा, एक मिनिट. केस वगैरे विंचरून ये. आणि टीव्ही वरती माझे काही ब्लॉग्स इथे लावलेले आहे, ते दिसत असेल तुम्हाला. सर्वजण आलेले आणि छान असा मस्त आम्ही केक इथे कट करणार आहोत. तर तुम्ही सर्व पण या आमच्या सोबतीला. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. अजून पाहिजे आम्हाला सबस्क्रायबर. तुम्ही खा, तू खा. उष्टा देते. माझं उष्ट खातो ना तू. माझं नाही ना खात. तिला पण. ते कसं झाला? खूप छान लागला. मस्त झाला ना केक. मस्त झालं. खा. एकच भारी झाला केक. कसं झाला? छान झाला ना? मस्त. माझ्या तोंडाला दिसतोय का केक? नाही नाही ना. खूप छान झालाय केक. मी आज माझ्या हातानेच घरी बनवला, तर खूप भारी झालाय आहे. तुला खाऊ घालते मी. सर्वात जास्त सिंहाचा वाटा राहुल शेठ, आपले राहुल दादा, कारण त्याच्यामुळेच ब्लॉग चॅनल चालू केला मी, सुरुवात केली. त्याने मला काही गोष्टी खूप साऱ्या शिकवल्या, म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय आणि
सर्वांचा तुमचा सर्वांचा सपोर्ट पण आहे मला, कारण हे सर्व म्हणजे आतापर्यंत मी जे काही केलं आणि इथपर्यंत आली तर ते सर्व काही तुमच्याच सपोर्टमुळे. तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघतात, तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ खूप मनापासून आवडतात, त्यामुळे तुमचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद करते. तर चला आता छानपैकी मस्त केक कट केलेला आहे. आता डिश मध्ये घे, सर्वांना डिश मध्ये घे ना सांडल. तुला खाऊ घालतो ना. तुम्हाला पण सगळ्यांना घ्या. कट कर. एवढं मोठं पीस मला तुला नाही मला दे ना. अरे केक खाताय का भांडताय? अण्णा असं नको नको करू. क्रीम नको ना, मला पण खायची ती क्रीम. तुम्हाला घ्या ना. नाही तुम्हाला घ्या. घ्या. हो लेडी येणार आहे. नको नको प्लेट नको एवढी जाईल. मस्त झाला ना. एकच नंबर. आज खूप छान वाटलं. आज आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी झाली आहे. 60K झाले आज आपले, म्हणजे 60,000 सबस्क्रायबर आपले झालेले टोटल. पण अजून पण यापुढे पण आपले सबस्क्रायबर आहे ना अजून वाढो आणि 1 लाखापर्यंत लवकरात लवकर जाऊन आपण पोहोचू. आणि इथून पुढे पण अजून खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण आतापर्यंत तुम्ही मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स आणि सर्वांचा आशीर्वादच आहे माझ्या पाठीशी. आणि गणपती बाप्पा, तर बाप्पांच्या आशीर्वादामुळेच, स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे आज आपण इथपर्यंत आलोय. 60K झाले आपले. लवकरात लवकर आपले 100K पण हो हेच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. ना आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला, छोटा होता पण आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट.